हाय. हॅलो मैत्रिणींनो. हे पहा, आता मी मुलांसाठी काहीतरी नाश्त्याला बनवत आहे. आता 4 वाजलेले आहेत, मुलं आलेले आहेत स्कूलमधून. कारण ते म्हटले, आई आम्हाला काहीतरी खायला कर, नाही का भुका लागल्या. आता कारण मी रोज काहीतरी वेगळं बनवत असते स्कूलमधून आल्याच्या नंतर त्यांच्यासाठी. आणि मग आता मी काय केलं, कालचं पीठ होतं, थोडं इडली केलेलं, मग ते पीठ राहिलं होतं. तर त्याच्याबरोबर ते म्हटले आम्हाला सांबार वगैरे काहीच नको, तसंच काहीतरी करून दे, त्याचंच वेगळं. मग मी म्हटलं आता तसं कसं प्लेन करू, म्हणून मग मी काय केलं, त्यामध्ये थोडा कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे अगोदर कट करून मिक्स करून घेतलं तसंच कच्चंच. आणि नंतर काय केलं, त्याच्यामध्ये मी जिरे, मोहरी, हळद, मीठ टाकून त्याची अशी छान अशी फोडणी दिली. त्या फोडणीमुळं छान अशी त्याची चव पण लागन म्हटलं, आणि फोडणी देतानाच मस्त छान असा वास आला होता जिऱ्या मोहरीचा. मग मी ती फोडणी दिल्याच्या नंतर आहे ना, ते करायला घेतले, करून घेतले. आणि चिकटत तर बिलकुलच नव्हते, कारण मुलांनी मला परवा दिवशी अचानकच इडली मागितली होती, म्हणून मी काय केलं, त्याच्या पप्पांना रेडीमेड पीठ आणायला सांगितलं होतं. मी कधीच नाही आणत रेडीमेड पीठ, पण फर्स्ट टाईम आणलं आणि केलं. बिलकुल चिकटले नाही आणि चवीला पण छान झाले होते. आंबट बी लागले होते चांगले, कारण आता थंडी असल्यामुळे पीठ जरा ते म्हटलं आंबवलेलं भेटते का नाही चांगलं, नाही का घरच्या पिठासारखं. पण छान भेटलं पीठ, त्याला नाही का असं आंबूसपणा पण होता जरा. आणि बघू म्हटलं, फर्स्ट टाईम ट्राय करून बघू म्हटलं विकतच्या पिठाचे. मग जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत आपलं कधी लागलं तर विकतचंच पीठ आणता येईल, म्हणून मग मी आणलं होतं. पण छान झाले त्याचे, बिलकुल चिकटले वगैरे नाही. आणि कारण मी खाऊन बी बघितले होते आणि चवीला पण एकदम. मग हा छोटा मुलगा आई झाले का म्हणून विचारित होते. मग मी त्याला आणून दिले खायला. तर म्हटलं आई वास तर छान येतोय, बघतो मी खाऊन कसे झाले. तर त्याला विचारलं त्याच्याबरोबर तुला सॉस वगैरे पाहिजे का. ते म्हटला नको आई, मला तसेच खायचे, तर सॉस वगैरे काहीच नको. आणि त्याला विचारलं आई कसे झाले, तर म्हणला आई खूप छान झालेत, म्हणला परत मला असं बनव.